नरसापूर घटनेच्या निषेधार्थ आज कोल्हापुरात इंडिया आघाडी आक्रमक झालेली आहे। इंडिया आघाडीच्या वतीनं आज बिंदू चौकामध्ये सरकार विरोधात निदर्शनं केली जात आहेत। विशेषतः गृहमंत्री असलेल्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशा पद्धतीची मागणी या इंडिया आघाडीच्या पदाधिकाऱ्यांकडून केली जाते। काही वेळापूर्वी या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुतळा देखील जाळण्याचा प्रयत्न या सगळ्या आंदोलकांनी केला आणि आंदोलक आणि पोलीस यांच्यामध्ये जोरदार झटापट देखील झाल्याचं बघायला मिळालं। काय सांगाल, आज पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला? या महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्था पूर्ण बिघडलेली आहे। 4 आणि 5 वर्षाच्या मुलीसुद्धा सुरक्षित नाही, आमची बाळं सुरक्षित नाही। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ज्यावेळेस हा अत्याचार झाला त्यावेळेला एका समारंभात मग्न होते, म्हणून देवेंद्र फडणवीसने या ठिकाणी ताबडतोब राजीनामा द्यावा यासाठी आम्ही सर्व महिला आमच्या भगिनी हल्लाबोल करत आहोत। पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला मात्र झटापट झाली। पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला। या ठिकाणी असणारं पोलीस प्रशासन हे सरकारच्या बाजूनं काम करणार आहे। महाराष्ट्रामध्ये यापूर्वी कुठल्या मंत्र्याचे पुतळे जाळले तर पोलीस अडवत नव्हते, पण पोलिसांना पण आम्ही दाखवून दिलं की गनिमी काव्यानं ॲम्ब्युलन्समधला पुतळा आणला, रस्त्यावर ठेवला, त्या फडणवीस एक 2-4 पेंड्या पेटल्या आणि त्याच्यावर आम्ही आज समाधानी आहोत। आणि म्हणून सांगतो, जागावं या महाराष्ट्रातल्या राज्यकारभार करणारो आया बहिणी रस्त्यावर फिरत नाही। या आया बहिणी रस्त्यावर फिरत असाल तर देवेंद्र फडणवीसने ताबडतोब राजीनामा द्यावा। महिला पदाधिकारी देखील सहभागी झालेले आहेत। काय सांगाल ज्या घटना घडतात? अतिशय आम्हाला म्हणजे महिलांना बाहेर फिरण्याचं फार अवघड झालेलं आहे। दिवसाला 27 अत्याचार होत आहेत, म्हणजे 53 मिनिटाला एक अत्याचार होत आहे आणि शासन काय झोपलंय काय? इतके आम्हाला बहिणीचे पैसे नको, 1500 रुपये तुम्ही देऊ नका, खरं आम्हाला सुरक्षा द्या ही म्हणायची वेळ आलेली आहे महिलांच्यावर। फार म्हणजे महिलांना अतिशय कळकळीनं आम्हाला विनंती आहे की त्यांनी राजीनामा द्यावा आणि हे करावं। पहिला पण कशा पद्धतीने या सगळ्या आंदोलकांची मागणी आहे, गृहमंत्री असलेल्या मुख्यमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशा पद्धतीची मागणी आहे ती होताना बघायला मिळते। लाडक्या बहिणीचे पैसे आम्हाला नकोत मात्र सुरक्षा द्या अशा पद्धतीची मागणी या सगळ्या आंदोलकांमध्ये सहभागी झालेल्या महिलांकडून देखील करताना बघायला मिळते। भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।